महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळत असून राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळत आहे। दोन प्रमुख उद्योग समूहांनी मिळून तब्बल 1.75 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा घेतला आहे। ही गुंतवणूक केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानली जाते। या गुंतवणुकीमुळे 11,000हून अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार आहे। विशेष म्हणजे या रोजगारामध्ये केवळ थेट नोकऱ्याच नाही तर अप्रत्यक्ष रोजगारांच्या संध्या देखील उपलब्ध होणार आहे। वाहतूक, लॉजिस्टिक, लघु उद्योग, सेवा क्षेत्र अशा अनेक पूरक उद्योगांना या गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही कंपन्यांसोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU करण्यात आले। राज्य सरकारकडून इंडस्ट्री फ्रेंडली धोरण राबवले जात असून सिंगल विंडो क्लिअरन्स, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक सुलभता यामुळे मोठ्या कंपन्यांचा महाराष्ट्राकडे ओढा हा वाढत आहे। या गुंतवणुकीत पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूहाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। हा समूह चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी येथे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। या प्रकल्पामुळे 8,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे। विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असला तरी औद्योगिकदृष्ट्या अजूनही मागास आहे। अशा परिस्थितीत या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिक नकाशा बदलण्याची शक्यता निर्माण होते। स्थानिक पातळीवर कौशल्य विकास, प्रशिक्षण केंद्र आणि पूरक उद्योग हे उभे राहू शकतात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। याशिवाय JW ग्लोबल इंडिया कंपनीने राज्यात तब्बल 1,65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे। हा प्रकल्प विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच उत्पादन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यामध्ये काम करणार आहे। या प्रकल्पातून सुमारे 3,000 थेट रोजगार निर्माण होतील तर अप्रत्यक्ष रोजगारांची संख्या यावरून जास्त असू शकते। ही गुंतवणूक राज्याच्या GDP वाढीस चालना देणार असून निर्यात वाढवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावेल। औद्योगिक उत्पादन वाढल्यास राज्याच्या महसुलात देखील भर पडेल। त्याचा उपयोग पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यासाठी होऊ शकतो।